नमस्कार, माहीज किचन रेसिपीमध्ये आज आपण टिफिनसाठी झटपट अशी वाटाण्याची उसळ बनवणार आहे. प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो, आज टिफिनला काय द्यायचं? तर अशी झटपट तयारी होणारी उसळ तुम्ही एकदा नक्की बनवून द्या. वाळलेला वाटाणा मी 7-8 तासासाठी रात्रभर भिजत ठेवला होता. तर सकाळी वाटाणा छान असा भिजलेला आहे. तर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा. वाटाण्याची भाजी मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की सुरुवातीला आपण जिरे टाकूया. लगेचच बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. त्यामध्ये कढीपत्त्याची काडी घालूया. तर कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये आपण भाजून घेऊया. कांदा लालसर व्हायला लागलाय, त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये आपण परतून घेऊया. टोमॅटो सॉफ्ट झाले, त्यामध्ये आपण कच्चं वाटण टाकूया. ते आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर त्याचं हिरवं वाटण केले ते पण टाकून परतून घेऊया 2-3 मिनिटं. 2-3 मिनिट झाले, त्यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकूया. घरगुती काळा मसाला टाकूया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला टाकूया आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. मसाला तेल सुटेपर्यंत परतून झालाय, भाजला पण आहे छान. त्यामध्ये आता भिजवलेला वाटाणा टाकूया. वाटाणा आपण परतून घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि भाजी शिजण्यासाठी ते अर्धा ग्लास गरम पाणी करून घेतले ते टाकूया, कारण वाटाणा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या आपण काढून घेऊया. कुकरच्या 3-4 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड करून घेतलाय, त्याचं झाकण काढूया. तर तुम्ही बघू शकता इथे वाटाणा मस्त असा मऊसूत शिजलेला आहे. तर टिफिनसाठी चमचमीत वाटाण्याची उसळ तयार झाली.